मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रविवारी पार पडले। मात्र या इमारतीच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला। एक दिवसापूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या उद्घाटनाला मंत्री गोरे यांनी अनधिकृत संबोधत त्यावर टीका केली, तर आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनीही विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। लोकार्पणानंतर झालेल्या सभेत मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की पंचायत समितीतील सत्ताधाऱ्यांनी केलेले उद्घाटन अधिकृत नव्हते, त्यामुळे त्या कार्यक्रमाला पंचायत समितीचा शिपाई देखील उपस्थित नव्हता, असा दावा त्यांनी केला। तसेच मिरज पंचायत समितीच्या जुन्या व नव्या इमारतींसाठी आणखी 7 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली। भविष्यात पंचायत समितीचा सभापती भाजपचाच असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या भाषणात खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्याचा अप्रत्यक्ष समाचार घेतला। हे पैसे माझ्या बापाचे नाहीत, ते जनतेचे आणि शासनाचे आहेत। मात्र भाषेची मर्यादा ओलांडली तर आम्हालाही आमची ताकद दाखवावी लागेल, असे ते म्हणाले। विकास कामे आम्ही आणतो आणि उद्घाटनासाठी नारळ फोडायला आम्ही माणसे ठेवली आहेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली। सभागृहाच्या नामकरणावरूनही आमदार खाडे यांनी भूमिका स्पष्ट केली। जुन्या इमारतीतील सभागृहाला आधीच वसंतदादा पाटील यांचे नाव असल्याचे सांगत नव्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज सभागृह हे नाव देण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली। सांगली जिल्ह्यात प्रथमच एखाद्या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। कार्यक्रमाच्या शेवटी नव्या सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नामकरण जाहीर करण्यात आले। त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, युवा नेते सुशांत खाडे, फारुख जमादार, नगरसेवक संदीप आवटी, डॉक्टर महेश कुमार कांबळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य, भाजप नगरसेवक तसेच भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता, मला ज्ञात आहे। आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं, पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे। हो, त्यांच्या बापाने नाही आणली, तुमच्या बापाने काही चेक पाठवला होता खाली, डीडी पाठवला होता, आता ऑनलाईन केलं तिथनं। त्यामुळं या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचं आहे। आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली, आता सत्ता आपली आली। इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ, आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे, आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे। तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं, माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही, म्हणून याकडे संधी मिळाली। हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं। स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात। त्यांना माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे, आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे। माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून
खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा. आमचं काही म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्यानं श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडे. त्यामुळं या ठिकाणी काय झाला विषय बाजूला ठेवा. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत असतात. पण सत्याचा विजय कधी चुकत नाही, लक्षात ठेवा. देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले. आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं. त्यांना किती लोक होते, काय लोक होते, याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढं सत्यानं ठेवलेलं आहे. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे, ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई इथं होता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे तिने काहीतरी प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडते, आपण दाबून डिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे. कारण हे पैसे जे आले त्यावेळेला पंकजाताई मुंडे मंत्री होत्या, बरोबर आहे, त्यावेळी हे 5 कोटी रुपये आले. आणि त्यानंतर मध्ये कोरोना आला, त्यामध्ये विलंब लागला, काही परमिशनसाठी विलंब लागला. त्यामुळं आज हे उद्घाटन रीतशीर शासनाच्या नियमानं आज झालं असं म्हणता येईल आपल्याला. काल उद्घाटन केलं, फीत कापली, कुठंतरी एक पेपर चिटकवला, नाव विव टाकले, सगळं झालं. आज काही पेपर दिसला नाही मला. म्हणजे उद्घाटन करायला तिने रीतशीर घ्यायचा प्रयत्न केला. नाव कुणाचं द्यायचं त्याबद्दल मी बोलत नाही, सदाभाऊने त्याबद्दल बोललेच. भाऊ, एक सभागृहाला त्यांचं नाव आहे, आम्ही त्या बिल्डिंग काय पाडत नाहीये, जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे, मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला कोणाचा कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय असते त्याचं उद्घाटन केलं आणि आम्ही त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं, बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते ते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडे ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्स मधून गेलेला पैसा प्रत्येक येडमधून वेगळ्या पद्धतीनं आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना सजीमळा आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचंय. आज मंत्री महोदयांनी मंत्री झाल्यापासून जवळजवळ 3-4 तीर्थक्षेत्र सुधारण्यासाठी आम्हाला पैसे दिले, ब गटात घेऊन आम्हाला पैसे दिले, 5-5 कोटी पैसे दिले. आम्हाला पैशाला कमी केलं नाही आपल्या जिल्ह्यासाठी. ह्या जिल्ह्याची त्यांची नाळ जुळलेली आहे आणि ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज मी प्रथमतः सगळ्यांच्या वतीनं मंत्री महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो. दुपारपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता, गाडी इकडे त्या कुठानकी वळत्या. या निर्लज्जाने प्रचार पण केला, काय फोन गेले तिकडं, मंत्री येणार नाही, कसा जात आहे, असे फोन पण झाले काही ठिकाणी. म्हणजे एवढं कृत्य निर्लज सारखं कृत्य करण्याची भूमिका ही धरली गेली.
मी निश्चितच ह्या बिल्डिंगचं काम करत असताना लवकर झालं पाहिजे. मध्ये कोरोनामध्ये सापडलो, त्यामुळे कोरोनामध्ये आपल्याला व्यत्यय आला.